तुझी अवस्था काय आहे ती कळते मला. तुला भूक लागली पण तू ते पण नाही बोलणार. हे बघ, काळजी करू नकोस, मी लगेच येते जाऊन. वाघमारे, माझ्या भुकेपेक्षा जास्त ना तुमची काळजी महत्वाची आहे मला. सत्या, जशी सत्याला मंजूची काळजी तशी मंजूला पण सत्याची काळजी. तू अजिबात काळजी करू नकोस, मी लगेच आले. वाघमारे, मी काय म्हणतोय, घरचे काळजीत असतील ना, त्यांना सांगायला पाहिजे का? नाही, अजिबात नाही. तू इथं आहेस ते कुणाला बी सांगून उपयोग नाही. कारण तू गायब आहेस म्हणल्यावर ठाकूर सगळ्यात आधी घरी जाऊ शकतो. त्यांच्याकडनं मारून मुटकून खरं का ते वदवून घेऊ शकतो. त्यामुळे कुणालाच काही सांगायचं नाही. बरोबर आहे तुमचं. सत्य, मी आहे ना, काळजी करू नकोस. अहो मम्मी, अहो असं कशाला रडताय? काही झालं नसेल सत्या भाऊजींना, सुखरूप असतील ते. नका रडू तुम्ही. माया माया, हे बघ, शांत हो तू, शांत हो जरा. हे बघ, मंजू येईलच आता. तिला माहित असेल सत्य कुठे आहे ते. ती आल्यावर सांगेल ना सगळं. तिची कशाला वाट बघताय तुम्ही? तिच्यामुळे तर झालंय समज. माझ्या लेकाच्या आयुष्यात आल्यापासून का नाही रोज एक नवं संकट आहे त्याच्यामुळे. पांढऱ्या पायाची कुलक्षणी सून कुठली ती आल्यापासून समजा वाटोळ झालंय घराचं. हो मम्मी साहेब, तुम्ही असं का बोलताय? मंजूनी काहीच केलं नाही. उलट सत्यजितरावांना सोडवण्यासाठी ती किती झटली तुम्हाला बी माहितीये. हो, त्यांना सोडवण्यासाठी तिने काय काय केलंय. त्या सूरज शूटरला घरी आणलं नसतं तर एकमेव पुरावा तर तो बी नसता मिळाला. पण ह्या समजा तिच्यामुळे अडकला ना त्यो. तिने उभं केलं ना सत्याला इलेक्शनला, मंत्र समजा प्रकरण अंगलट आलं ना. हो हे बघा, तुम्ही उगाच कुठला संबंध कुठं बी जोडू नका. असं का करेल ती? का करलं म्हणजे? सत्याच्या महागात छेड सुरू आहेत ना तिची. छेड करायची होती म्हणून त्रास कोर्टात आली नाही ती. तिला काय माझ्या सत्याशी घेणं देणं नाही काय? मम्मी साहेब, मी तुम्हाला आता परत सांगते, तोंड सांभाळून बोला. तुम्ही फक्त वयानं मोठा आहे ना म्हणून मी तुमचा मान ठेवते, नाहीतर काय करणार? बघायचं का तुम्हाला? अरे शांत हो.